नमस्कार मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू भरती युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, नवोदय विद्यालय समिती भरती 2024 नवोदय विद्यालय समितीमध्ये 1377 पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो। तुम्हाला सविस्तर माहिती पूर्ण वाचून दाखवणार आहे। अर्जाची पद्धत आणि शैक्षणिक पात्रता पूर्ण माहिती मी तुम्हाला वाचून दाखवतोय। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज यार तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, NVS तर रिक्रुटमेंट 2024 नवोदय विद्यालय समितीमध्ये 1377 पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा मित्रांनो, नवोदय विद्यालय समिती NVS मध्ये NVS रिक्रुटमेंट 2024 या भरतीद्वारे 1377 पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो। या भरतीद्वारे एकूण 1377 पदे भरण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळण्याची खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे। या भरतीची जाहिरात नवोदय विद्यालय समितीद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो। जर तुम्ही NVS रिक्रुटमेंट 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी PDF जाहिरात दिली आहे। ती PDF जाहिरातला क्लिक करून तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता आणि सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही इत्यादी सर्व माहिती तुम्हाला पुढील वाचून दाखवणार आहे। तर सविस्तर माहिती वाचून त्यानंतर तुम्ही संपूर्ण अर्ज भरायचा आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा, भरतीचा विभाग नवोदय विद्यालय समिती NVS भरतीचा प्रकार पहा, नवोदय विद्यालय समिती रिक्रुटमेंट 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे। तर ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे। त्या नोकरीचे ठिकाण पहा, संपूर्ण भारतामध्ये आहे। तर संपूर्ण भारतामध्ये कुठेही तुम्हाला नोकरी मिळू शकते मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, पदाचे नाव दिलेले आहे। या ठिकाणी पहा, पदाचे नाव स्टाफ नर्स महिलांसाठी ग्रुप D 120 पद 121 पदे आहे। तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप D 5 पदे आहे। असिस्टंट ऑडिट असिस्टंट ग्रुप D 12 पदे आहे। ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ग्रुप D 4 पदे आहे मित्रांनो। तर लीगल असिस्टंट ग्रुप D 1 पद आहे। स्टेनोग्राफर ग्रुप D 23 पदे आहे। कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रुप C 2 पदे आहे। कॅटरिंग सुपरवायझर ग्रुप C 78 पदे आहे मित्रांनो। तर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट 21 पदे आहे। ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट 360 पदे आहे। इलेक्ट्रिशियन कम प्लंबर ग्रुप C 128 पदे आहे। लॅब अटेंडंट ग्रुप C 161 पदे आहे। मेस हेल्पर 442 पदे आहे। मल्टी स्टाफ 19 पदे आहे। तर असे टोटल 1377 पद आहे मित्रांनो। या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा, स्टाफ नर्ससाठी उमेदवारांकडे BSc हॉर्स नर्सिंग किंवा BSc नर्सिंग हे सर्टिफिकेट असावं आणि त्यामध्ये तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। तर असिस्टंट सेक्शन मध्ये उमेदवार पदवीधर असावा आणि त्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असण्याचे गरजेचे आहे। तर ऑडिट असिस्टंट मध्ये उमेदवार BCom असलेले गरजेचे आहे। तर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर यामध्ये उमेदवारांकडे इंग्रजीसह हिंदीमध्ये पदवीधर असावा। तर त्यामध्ये हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 2 वर्षीय अनुभव असणे गरजेचे आहे। तर लीगल असिस्टंट ग्रुप B मध्ये LLB असणे आवश्यक आहे। त्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे। तर स्टेनोग्राफर मध्ये 12वी उत्तीर्ण गरजेचे आहे। तर डिक्शन 10 मिनिट 80 सेकंद प्रति मिनिट, लिप्यंतर संगणकावर 50 मिनिटे, इंग्रजी तर 65 मिनिटे, हिंदी अक्षरांचा स्पीड असावा। तर कॉम्प्युटर ऑपरेटर मध्ये BCA BSc कॉम्प्युटर सायन्स IT किंवा BE BTech कॉम्प्युटर सायन्स IT असणे आवश्यक आहे। कॅटरिंग सुपरवायझर मध्ये पहा, उमेदवारांकडे हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनाचे संरक्षण सेवेमध्ये किंवा माजी सैनिकांसाठी किमान
10 वर्षाच्या सेवेसह कॅटरिंग मध्ये व्यापार परवानगीचा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर ज्युनियर सेक्रेटरी पहा, उमेदवार 12वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 25 शब्द प्रति मिनिट किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरी प्रॅक्टिस असणे आणि ऑफिस मॅनेजमेंट सह 12वी उत्तीर्ण झालेलं पाहिजे. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट मध्ये 12वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 25 शब्द प्रति मिनिट किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरी प्रॅक्टिस आणि ऑफिस मॅनेजमेंट सह 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे. तर इलेक्ट्रिशियन कम प्लंबर मध्ये पहा, उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तर त्यामध्ये ITI इलेक्ट्रिशियन वायरमॅन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. तर लॅब अटेंडंट मध्ये पहा, 10वी उत्तीर्ण पाहिजे उमेदवार. त्यामध्ये तुम्हाला लॅब टेक्निक डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा 12वी विज्ञान उत्तीर्ण असणे आवश्यक गरजेचे आहे. तर मेस हेल्पर साठी पहा, उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्हाला किमान 5 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. तर मल्टी टास्किंग स्टाफ मध्ये उमेदवार 10वी उत्तीर्ण गरजेचे आहे. तर अशा प्रकारे पोस्ट दिले आणि त्यासाठी काय काय शैक्षणिक पात्रता आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर यामध्ये पहा, एज क्रिएटर दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला वय मर्यादा पहा, ज्या उमेदवारांची वय 18 ते 40 आहे त्यांना या भरती करता अर्ज करता येणार आहे. तर वय मर्यादेत सूट पण दिले मित्रांनो. या ठिकाणी पहा, SC साठी 5 वर्ष सूट आहे, SC ST साठी आणि OBC साठी 3 वर्ष सूट आहे मित्रांनो. तर आपल्याला कसा करायचा या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि अर्ज सुरू होण्याची तारीख पहा, 22 मार्च पासून अर्ज सुरू झालेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी अर्जाची शुल्क दिले. पद क्रमांक 1 साठी जनरल OBC साठी 1500 रुपये आहे अर्ज शुल्क आणि पद क्रमांक 2 ते 14 जनरल OBC साठी 1000 रुपये आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल पर्यंत तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर शेवटची तारीख 30 एप्रिल पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. आणि अधिक माहिती तुम्हाला वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला PDF जाहिरातीची लिंक दिली आहे, अधिक वेबसाईटची लिंक दिली आहे आणि ऑनलाईन अर्जाची लिंक दिली आहे मित्रांनो. तर त्या अगोदर तुम्ही PDF जाहिरात वाचायची आहे. PDF जाहिरात वाचून मगच तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, शेअर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. तर जेणेकरून तुम्हाला पुढच्या भेटीचे नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.